नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी शेवटपर्यंत ऐका. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 अब्ज रुपये जमा झाले, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काय मिळालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या महाराष्ट्रातील शेतकरी पुराच्या तडाख्यात कोसळून गेलेला होता. मदतीसाठी घोंगडे अजूनही जे काही आहे ते अर्धवट भिजत ठेवलेला आहे. केंद्राकडे प्रस्ताव किती रुपयांचा दिला आणि मंजूर किती झाले याबाबत देखील अजून शेतकऱ्यांना काहीच खुलासा नाहीये. एकरी किती मदत मिळणार, किती मान्य झाली, किती पैसा आला गेला कुठं, काहीच या देवेंद्र फडणवीसने सांगितलेलं नाहीये. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 अब्ज रुपये जमा झाले, पण शेतकऱ्यांना फक्त 75,000ची मदत देण्यात आली. 75,000 जे काही म्हणजे 75,000 जे काही असेल ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेत. ठीक आहे, एवढे पण काही आलेले नाहीयेत. याच संदर्भातच्या म्हणजे माहितीच्या अधिकारात कार्यकर्ते वैभव कोकाटे यांनी या विषयाच्या संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत एका अर्जाद्वारे महाराष्ट्र सरकारकडून माहिती मागितली. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा झालेली रक्कम आणि त्यातील शेतकऱ्यांनी दिलेली रक्कम याची आकडेवारी महाराष्ट्र सरकारने दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी, उद्योगांनी आणि विविध स्थानिक संस्थांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये उदंड योगदान दिले. ऑक्टोबर 2025 या एका महिन्यातच या निधीत 1 अब्ज रुपयांहून अधिक माहिती म्हणजे पैसे तिथे जमा झाल्याचं कळालं. पण शेतकऱ्यांना किती मिळालं, तर शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम यांनी दिलेली आहे. आता वैभव कोकाटे यांनी या संदर्भात सांगितलं की सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टी, भयंकर मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली. उभा महाराष्ट्र यावेळेस चिंतेत होता, हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपापल्या परीने मदत करत होता, ज्याची जेवढी ऐपत तेवढी तो मदत करत होता. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देण्यासाठी लोकांचा ओढा वाढला. सरकारी पातळीवरून सुद्धा सोशल मोहीम राबवण्यात आली. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा पगार कापला गेला. आमदारांनाही आपले महिन्याचे वेतन देखील दिले. अगदी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी देखील साखर कारखान्यांना तंबी देऊन 1 टन ऊसामागे 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे सांगितले. शासनाने तसा GR देखील काढला. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किती रुपये जमा झाले, तर 1 अब्ज रुपये जमा झाले हे माहितीच्या अधिकारात आपल्याला माहिती मिळाली आहे. आता शेतकऱ्यांचे सरकार, सामान्यांचे सरकार अशी वारंवार घोषणा करणारा देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांबाबत किती बेफिकीर आहे याच्यात आपल्याला समजतं. याचा मोठा नमुना या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर तुटून पडले देखील आहेत. राज्यातील शेतकरी आपत्तीग्रस्त असताना त्यांना अजून देखील पुरेशी मदत मिळालेली नाही. आता खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाहून गेला. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सरकारकडनं भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र अजून देखील सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करत नाहीये आणि हक्काची पुरेशी मदत देखील देत नाहीये. त्यामुळे शेतकरी पिचून गेला असल्याने शेतकरी हातबल झाला. अशातच सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी पैसा असूनही हे देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना देत नाही. ही गंभीर बाब आता समोर आली आणि ही गंभीर बाब म्हणजे तब्बल 355 कोटी रुपये सरकारी तिजोरीत पडून असून लाखो शेतकरी मदतीपासून वंचित असताना KYC अभावी अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अजून देखील मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे त्यांना देण्यासाठी असलेले 355 कोटी रुपये सरकारी तिजोरीत पडून आहे. जर विचार केला तर राज्यात यंदा जी काही नुकसान झाली होती याच्यामध्ये या देवेंद्र फडणवीस सरकारने 31,000 कोटी रुपयांची मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ, पण ती अजून देखील दिलेली नाही. अतिशय बेफिकीर सरकार. यांना शेतकऱ्यांशी काही घेणे देणे नाहीये. शेतकऱ्यांविषयी यांना कळवळा नाहीये. शेतकरी यांच्यासाठी फक्त मतदानाच्या वेळेस आठवतो, बाकी वेळेस विसरून जाता. एवढा मोठा काही गपला हा मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे तो आता उघडकीस आलेला आहे. पण तरी देखील हे निर्लज्ज जाड कातडीचं सरकार, काही यांना फरक पडणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.